आत्ताच्या ह्या गाडीत कुणीच भ्रमात राहायचं नाही, मी एक नंबर करीन. आमच्या गावात तसं नामांकित बैल म्हणलं तुम्ही, आमच्या गावाला वेळ लावले वजीरनच, मोठ्या वजीरनं. पावसाच्या सीझनच्या आधी आपल्याला बैल इथं पेडगावचं मैदान व्हायच्या आधी बैल इथे येतो. बऱ्यापैकी आदत मध्ये पण त्याच्या 50 बिनजोड आहेत. मुलांना म्हणजे काय झालं माहिती का, संयम नाही. आणि जी मोठी माणसं सांगतात ते थोडंफार ऐकलंच पाहिजे. त्यानं भरपूर दिलंय आमच्यासाठी. तर तो खोंड मी विकला. त्यानंतर आता लगेच आमच्या गावात बंगल्याचं काम चालू आहे. आता आदत मध्ये त्यानं 2 वासरं शिकवली आणि आता काय चौसा झालाय. पण वासरांसाठी एक नंबर बैल. गुलाल एकदा भेटला की माणसानं हुरळून पण गेलं नाही पाहिजे. तर मित्रांनो, आपण आज आहोत न्हावी या गावामध्ये आणि इथे आपण एका बैलाची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. दादा, मला पहिलं तुमचं नाव सांगा. निखिल निकम, जयपूर. तर मला सांगा, त्याचं नाव काय पहिल्यांदा? जगवार. आतापर्यंत कोणती कोणती मैदान झाली, कसा रिझल्ट मिळालेला? नाही, बैल आमचा हा पहिल्यापासून आदत असल्यापासून मुंबईमध्ये पळतो. पावसाच्या सीझनच्या आधी आपल्याला बैल इथं पेडगावचं मैदान व्हायच्या आधी बैल इथे येतो. बऱ्यापैकी आदत मध्ये पण त्याच्या 50 बिनजोड आहेत. सलग 50 बिनजोडला बैलानं गुलाल केलेले आहेत. आणि ह्या सीझनला पण आता 42 गुलाल झालेत त्याचे. फक्त आम्ही काय इथं आल्यानंतर जास्त बैल पळवत नाही का, तर तिथं 2-3 दिवसाला बैल सारखा पळत असतो शर्यतीसाठी. त्यामुळे इथं आल्यानंतर जास्त आम्ही आरामच देतो. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो इथं आल्यानंतर आम्हाला एकतरी वासरू शिकवून देतो बैल कायम. म्हणजे आता एक 5 वर्ष झालेत. 5 वर्षात आम्ही त्याला जवळपास त्यानं 7 एक वासरं आम्हाला शिकवून दिलेत चांगली. आणि ते आता विकलेत पण मी. त्यात आता हे 7वं वासरू आता आपण घेतले. हे जिंतीच्या आप्पाने दिले, तानाजी आप्पा जिंती त्यांनी दिले. ते वासरू आता पहिलीच शर्यत त्या दिवशी केली त्याने अंगापुरात. पहिला फेरा त्याचा क्रिस्टल बैल झाला. क्रिस्टल बैल हा पण आमचा आत्ता पळत होता. तो पण हा याने शिकवला होता. तो आता आम्ही एक विकला पुणेवालेसनी, तेजस शेट इंगळे म्हणून, त्यांना पण आता हा बैल क्रिस्टल म्हणून दिला. तो पण कोण याने शिकवला. आणि तो खोंड आपल्याला दिलेला आपले तानाजी आप्पा जिंती, त्यांनीच तो पण खोंड बघून दिला होता. म्हणजे याच्यावरून एक सिद्ध होतंय की घरात एक बैल पळणारा एक बैल तयार झाला की तो आपोआप बाकीची जी वासरं असतात तो आपोआप तयार करतो. हा, तयार करतो. एक तुमचा बैल तुम्ही पहिला घेतलेलं वासरू जर त्याला चांगली वळण, चांगले पैरे केले व्यवस्थित, पहिल्यांदा त्याला जर चांगलं ट्रेनिंग दिलं तर तो परत तुमच्या दावणीला आहे तोवर 10 काय 25 वासरं म्हणजे जवळ आहे तुमच्या दावणीला तोवर तो शिकवून तुम्हाला देऊ शकतो. आणि प्रत्येक बैल हा मालकासाठी पळतच असतो, कायम पळत असतो, अजून पण पळतात. आणि तुमचं काहीतरी बल करून देतोच बैल. कोणताही जनावर असू दे, म्हणजे बैलच आहे असं कोणतंही जनावर असलं तरी तुम्हाला तो फळ देतोच. जॅग्वारने एवढी सगळी वासरं आता तयार ट्रेनिंग करायला त्याला सुरुवात केलेली आहे. मला सांगा, जॅग्वारची खरेदी आणि त्याचा प्रवास कधीपासून सुरू झाला? 2021 मध्ये आपण हा जगवार घेतला होता. पुशेगावचे महेश चव्हाण बुवा म्हणून त्यांनी एक वासरू आम्हालाही दिलं होतं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी आम्हाला हे वासरू दिलं, त्याच्या बरोबर आम्हाला एक घोडा दिला होता त्यांनी शिकवायसाठी, आणि टांग पण त्यांनी दिलं होतं आम्हालाच. आम्ही पहिलंच आमचं चालू क्षेत्र ह्या बैलावर झालं होतं. आणि त्यांनी आम्हाला तो बैल हा दिला खोंड घेऊन. तिथून त्यांनी टांग घोडा सगळं दिलं. इथे येऊन आम्ही इथं ह्याला शिकवलं. आणि शिकवायसाठी महत्वाचे आमची मुलं भरपूर आहेत. आणि हा खेळ एकट्याचा नाही, सगळ्यात महत्वाचा इथं भरपूर आहेत. ह्याचा शिकवण्यासाठी भरपूर पोरांनी कष्ट केलेतल्या गावातल्या बरीच मुलं होती. म्हणजे आमचा एक मित्र आता नाही तो आमच्यात, त्यानं फार कष्ट घेतले त्यासाठी. सोन्या म्हणून होता मुलगा एक गावातलाच, तो आता नाही आमच्यात. खरं कोण त्यानं शिकवला, हा चांगला शिकवला. तो म्हणजे एक नंबरच बैल शिकवला त्याने. आता तो बैल एवढा पळतोय आता, तोच नाही आमच्यात, असं झाले. जॅग्वार घेतला त्यावेळेस त्याचा अंदाजे वय किती होता? 7 एक महिन्याचा, 7-8 महिन्याचा खोंड होता. मग सुरुवात किती महिने झाल्यानंतर त्याला सुरुवात केली तुम्ही मैदानावर? आमच्या इथं आल्यानंतर 3 महिने आम्ही त्याला चांगला जपला, खुराक बिराक देऊन त्याला आम्ही तयार केला. पहिल्यांदा चालावला व्यवस्थित. आम्हाला वाटलं की आता हा पळेल, तेव्हा फेऱ्याला काढला. आणि फेऱ्यातून वाटलं आम्हाला की आता हा मैदानात पळेल, तेव्हा मग असं डायरेक्ट 3 फेऱ्याच्या मैदानात माझं तर म्हणणं आहे कुणी पळू नाही डायरेक्ट. पहिल्यांदा आपलं असं 2 गाड्याची मैदान असतात किंवा बाबा शर्यत येऊ खेळायचं, तेव्हा कळतं आपला बैल कुठं आहे. वासरू जर शिकवायचं असलं तर पहिल्यांदा तुम्हाला शर्यत करायची आपली एका बैलाव, परत नंतर 4 गाड्यात जायचं, 4 गाड्यानंतर मग परत तुम्ही 10 गाड्यात पहा, नंतर परत मोठ्या मैदानात शिरा. आता हा खेळ गरिबांचा राहिलेला नाही.
आपण काय बघतोय की एकदम लहान वासरं 12 महिन्याच्या आतली वासरं मैदानात येतात आणि पळतात. मग त्यांना पण वाटतं, जे वासरू खरेदी ज्यांनी केले त्यांना पण वाटतं की आता आपण पळवायला सुरुवात केली पाहिजे, वासरू चांगलं पळतंय. त्याबद्दल तुमचं मत काय मग? नाही नाही, वासरं कसं आहे, आदत आहे तोवर ते नादानच असतात. म्हणजे त्यांना कळत नाही किती गती लावावी. शेवट कसं आहे, बैल आणि वासरात फरक असतो. थोडक्यात कसं, बारक्या मुलाला कळत नाही किती काय करावं असं. त्याला जेव्हा आपण शिकवल तेव्हाच कळतं त्याला. त्यामुळे बारक्या वासरांचं पण तसंच आहे. तुम्ही आदत मध्ये पळेल एवढी पळणारच ती, फक्त परत ते दुसऱ्यात आणि चौशात परत ते रिवर्स येतात वासर. जर लहानपणी तुम्ही लय त्यांना लोड द्यायला लागला तर ते नाही ना, त्यांना झेपू शकत नाही ते. त्यामुळे कसं 12 महिन्याचे सरासरी 12 महिन्यानंतरच वासरू, वर्षात 1.5 वर्षानंच वासरू तुम्ही झुपलं पाहिजे. बैल का आम्ही त्याच कारण ते काय आहे, आम्ही तिकडून बैल भरपूर शर्यती करून येतो आणि शर्यती करून आल्यामुळे बैल बऱ्यापैकी फ्रेश असतो बैल. पण आम्हीच त्याला आपला आरामावर ठेवतो. आणि आत्ताशी बैल चौसा झालाय. आदत मध्ये 50 शर्यती केल्यानंतर आम्ही भरपूर त्याला लोड झाल्यामुळे आम्ही त्याला बसवूनच ठेवला इथं आल्यानंतर. तो सीझन परत इथं आल्यावर इथं पण शर्यती करतो आम्ही, फक्त 3 फेऱ्याच्या मैदानाला बैल लगे काय नेत नाही. आणि नेहला तेव्हा पण आम्ही असं गटबीट काढलेत आणि असं नाही की मधून बिधून काढलेत. बाहेरच्या 1 नंबरच्या तासावरूनच गट काढले. बैल आमचा 4 एखादी मुंबईत 2 एखादी बाहेरून पळतो बैल. आणि सगळ्यांना तेच पाहिजे असतं, बाहेरून पळणाराच बैल मेन पाहिजे होतो सगळ्यांना. आणि आता त्याची जास्त डिमांड पण आहे. नाही, बाहेरून पळणारा बैल तयार करावा लागतो, असा होत नाही. कोणी घेऊन म्हणेल कोण पण आज आला आणि डायरेक्ट बाहेरून टाकला, तसं होत नाही. त्यासाठीच काय मी काय म्हणतो तुम्हाला, पहिल्यांदा शर्यती खेळायच्या माणसानं कशासाठी तर बिनजोड धरली की बाबा आपलं वासरू बाहेर न टाकायचं पब्लिकसाठी, शिकायसाठी. एखादी शर्यत मार खाल, 2 शर्यती मार खाल, पण मार खाल्लेल्या दुखापेक्षा तो बाहेर न शिकल याच्या माणसाने फोकस केला पाहिजे. आज असं झाले की गरीब माणूस असला तरी तो 4 आणि 5 पावत्या टाकतोय. म्हणजे खर्च मैदानाचा भरपूर जातोय. तुम्ही एकच पावती टाका, पण आपलं बी नाणं तसं पाहिजे बाहेरनं पळणार. त्यासाठी बाहेरनं पब्लिकची बैल शिकवायची असेल तर असं तुम्ही आदत वासर पहिल्यांदा बाहेरूनच शिकवा. जॅग्वारला घ्यायच्या आधी तुमचं जीवन कसं चालू होतं सगळं? मी एका कंपनीत होतो शिरवळमध्ये, इल्जिन ग्लोबल इंडिया म्हणून कंपनी आपली. त्या कंपनीत मी प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून आहे तिथं. त्याच्यानंतर हा आमचा याच्यापेक्षा आम्हाला जास्त म्हणजे नाद होता देशी गायांचा. देशी गाया संभवत हा खोंड आम्ही आणला. ते लॉकडाऊन मध्ये हा खोंड आणला होता आणि लॉकडाऊन मध्ये फेर काढून खोंड चांगला पळायला लागल्यानंतर आम्ही मुंबईला घालवला बैल. आम्ही का तर मी कंपनीत काम करत होतो, त्यामुळे इथं जुळत नव्हतं मला. डेली आज रविवारी सुट्टी असायची ना, मग रोज अपडाऊन करत होतो शिरवळवरून. आणि त्यातून मग हा पळवायचं मग ते शक्य नाही ना, त्यामुळे मुंबईला जात होतो. आपल्याला नाद होता म्हणून आपलं मग मुंबईला बैल पळवाय घालवला आम्ही तिकडे. आणि मोहन शेट्ट म्हणून आहेत एक बोफरचे, त्यांच्याकडे पहिला आपला जावेद भाई यांचा छोटा सर म्हणजे मोठा सरजा पळायचा पहिला, तो त्यांच्यापाशी पळत होता बैल. मला सांगा, जॅग्वारची खासियत काय पळताना? खासियत म्हणजे बैल आपली वासर बिसर लहानपणापासून बैल आतापर्यंत हा आदत होता, तरी आदत मध्ये त्यानं 2 वासरं शिकवली. आणि आता काय चौसा झालाय, पण वासरांसाठी 1 नंबर बैल. म्हणजे तुम्ही डोळं दाखवून बैलावर वासरू हाणायचा. आणि सगळ्यात महत्वाचे, आम्ही काय कोणाला म्हणजे नाही पण म्हणलं नाही आतापर्यंत, पण आम्ही आमचे घरचेच वासर शिकवतो. आता हा खोंड आता 12 महिन्यात झालाय. ह्या पहिलीच शर्यत आता केली. हा पण जगवारनं आले आम्हाला गुलाल दिला याच्यावर. बैलाचं गुलाल गेलं नाहीत आतापर्यंत. तर खासियत म्हणजे शर्यतीचा गुलाल कधीच घालावला नाही बैला. तर मला सांगा मग आता, त्याच्यापासून जे ट्रेन झालेले आहेत त्या वासरांबद्दल सांगा आम्हाला. जसं की तुम्ही मगाशी मला म्हटला क्रिस्टल नावाचा वासरू, त्याच्याबद्दल काय सांगाल? क्रिस्टल हा खोंड म्हणजे आमचा आवडताच खोंड तसा. हा बैल मुंबईला गेल्यामुळे तर आमच्यापाशी काहीच नव्हतं. मग तो खोंड आम्हाला जिंतीचे तानाजी आप्पा जिंतीचे, त्यांचा सोन्या मोठा पळायचा, त्यांनी हा खोंड आम्हाला, तो क्रिस्टल खोंड हा दिला होता घेऊन. तो विजापूरवरून त्यांनी घेऊन दिला होता. त्यानंतर तो आम्ही इथं आणला आणि नुसताच बैल आला होता, मुंबईवरून आला होता. मग त्याच्यावर चालवून फेरा दिला. ह्याच्यावर 1-2 मैदान आम्ही असंच शर्यतीला पळवला अंगापुरात. मग बाहेरून खोंड चांगला पळायला लागल्यानंतर मग आम्ही परत पैसे स्टेशनला एक शर्यती पडल्या होत्या मुंबईच्या बिनजोड मोठं मैदान पडलं तिथं. मग अनिल ड्रायव्हर यांचा बल्ली, तो बल्ली आम्हाला त्यांनी दिला पळायसाठी मैदानला इथं. मग तिथून आमचं स्टारच चालू झालं होतं. म्हणजे बल्ली आमच्या जीवनात आला तो असा स्टारच चालू झाले आमचे. बल्ली हा सगळ्यात म्हणजे भरपूर नामांकित बैल आहे, तुम्ही असाल ओळखून त्याला. शर्यतीसाठी खासियतच त्या बैलाची शर्यतीला. तो 3 फेऱ्यात बी पळतो बैल, पण शर्यतीला बैल तो 1च नंबर सगळ्यांनी. म्हणजे आमचा आधारस्तंभ म्हणला तरी चालेल तुम्ही.
बल्लीनं तो खोंड पहिल्यांदा शिक्षण घरी येणं दिलं, पण मैदानात कंटिन्यू आम्ही तर सरासरी 7-8 मैदान आम्ही बल्लीवर पळलो असेल. आणि 7-8 मैदानात आम्ही वासरूच आमचं म्हणजे कमी पळायचं, बल्ली गाडी वडतच होता. त्यामुळे आम्ही किती 3 फेऱ्याच्या मैदानात राहिलो, ते उमराजमध्ये 1 नंबर केला होता तिथं, बल्लीवरच राहिलो आणि 3 शर्यती बल्लीवरच केल्या. म्हणजे गुलाल आम्हाला बल्लीनच चालू करून दिला. गुलाल चालू केला. मला सांगा, आपल्याला जेव्हा गुलाल भेटतो, पहिला गुलाल भेटतो, त्यावेळेसचा अनुभव काय असतो? कारण की एकदा गुलाल मिळायला सुरुवात झाली की पुढचं आपलं जे प्लॅनिंग असतं, पुढचे जे मैदान असतात, त्यामध्ये आपल्याला तो गुलाल टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावे लागतात. हो बरोबर आहे ना. प्रयत्न म्हणजे कसं आहे, गुलाल एकदा भेटला की माणसानं हुरळून पण गेलं नाही पाहिजे, किंवा बा आज 1 नंबर केलाय मग मी उद्या पण 1 नंबरच करीन, किंवा मी कंटिन्यूच 1 नंबर करीन. तर असं काय म्हणजे कोणी भ्रमात राहायचं नाही. आत्ताच्या ह्या गाडीत कुणीच भ्रमात राहायचं नाही मी 1 नंबर करीन. तुम्ही फक्त संयम पाहिजे माणसाचा, सगळ्यात मोठी गोष्ट संयम पाहिजे. किंवा बा आज गुलाल झाला म्हणून तुम्ही लगेच मैदानात जाऊन डॉल्बी सांगाल, काय सांगाल, म्हणजे तर ते योग्य नाही. म्हणजे जे आत्ता करतात का नाही, 1 नंबर केल्यानंतर गुलाल उधळतात. हा खेळ कसा नादाचा आहे. महाराष्ट्रात बैलगाडी हे क्षेत्र नादासाठी चाललेलं आहे. आता तो नाद म्हणूनच सगळ्यांनी जपलं पाहिजे. मला सांगा, तुम्ही गुलालाचं उदाहरण दिलं की गुलाल मिळाल्यावर उधळून जायचं नाही. हा. मग तो गुलालच मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे, ज्यांना गुलालच मिळत नाही त्यांनी? नाही, त्यांनी कसं आहे, संयम आणि नियोजन, सगळ्यात महत्वाचा संयम आणि दुसरी गोष्ट नियोजन. तुम्ही आता अशी बरीच बैल आहेत की ते बाबा म्हणजे काय काय बैल असे आहेत की पळत नाहीत, आणि काय काय पळतात त्यांना पण गुलाल नाही, जे पळत नाहीत त्यांना पण गुलाल आहेत. पण त्यासाठी नियोजन करणार आहे ना, तो परफेक्ट पाहिजे. बाबा आता समजा थोडक्यात कसं, तुमचा बैल कमी रानाला पळतो, पल्ल्याला पळतो, किंवा मातीच्या रानाला पळतो, मग अशासाठी तुम्ही आता आम्ही तुम्हाला पहिलंच उदाहरण दिलं मी, हा बैल कधी आम्ही 3 फेऱ्यात पळावलाच नाही. म्हणजे आल्यानंतर आदत मध्ये पळावला, पण ऍक्च्युली काय झालं होतं याचं की आदत मध्ये जास्त पळाला शर्यतीला बैल, म्हणून आम्हाला आता आमचे सगळ्यात आम्हाला म्हणजे शिकवणारे, आम्हाला सगळ्यात सांगणारे माणसं भरपूर आम्हाला चांगली लागली. म्हणजे चांगले व्यक्तिमत्व आम्हाला शिकवण्यासाठी आम्हाला मार्गात लागले होते. तर पहिले म्हणजे जिंतीचे आप्पा, तानाजी आप्पा जिंतीचे, आणि दुसरे म्हणजे बिरुदेव गुल्ले माळशिरस, म्हणजे तो मोठा सोन्या ज्यांनी घडवून दिला ते. तर ही माणसाने आम्हाला कसं आहे, या दोघांनी आम्हाला भरपूर म्हणजे साथ दिली या क्षेत्रात, की बाबा आदत वासरा आहेत मग कशी पळवली पाहिजेत. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, आत्ताच्या मुलांना म्हणजे काय झालं माहिती आहे का, संयम नाही. आणि जी मोठी माणसं सांगतात ते थोडंफार ऐकलंच पाहिजे, थोडंफार नाही जास्तच ऐकलं पाहिजे तुम्ही. आत्ताची मुलं काय झालेत, बहाना देऊन काही निर्णय घेतात आणि कुठं पण नियोजन करतात. मोठ्या माणसांचं बघा, म्हणजे तुम्ही जुनी जी क्षेत्र खेळाडू आहेत या क्षेत्रात, ते म्हणजे गुलालाशिवाय माघारी येतच नाहीत. एखादं मैदान ते मी म्हणतो 15 दिवसात 1 मैदान करतात. अशी बरीच लोक आहेत की 15 दिवसात 1च मैदान करतात पण गुलालातच राहतात. त्यासाठी काय त्यांचं नियोजन चांगलं असतं आणि महत्वाचं संयम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन करताना कुणाचं ऐकलं पाहिजे, काय केलं पाहिजे आपण, ते महत्वाचं आहे. तुम्ही ऐकणं ही महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. तुम्ही अनुभवी माणसाकडून 4 गोष्टी ऐकल्याच पाहिजेत. संभाबा काल्ली, किंवा तानाजी आप्पा जिंतीचे, किंवा जीवन डायव्हर निनाम, अशी म्हणजे बिरुदेव गुले, किंवा आमच्यातले वजीरचे मालक प्रकाश अण्णा निक्कम, जो मोठा वजीर पळायचा, त्यांचं नियोजन. म्हणजे हे माणसांच्यात बघा, म्हणजे अजून त्यांचे गुलाल चालूच आहेत. पण का चालू आहेत, तर त्यांच्याकडे अनुभव मोठा आहे. आणि आताची जी पिढी आहे ते अनुभवाकडे जास्त बघत नाही, पैसे बघून पैर करतात. बैलाचा आपला बैल कुठं पळतोय ते बघून आपण पायरा केला पाहिजे. आणि आपण मैदानात पण बघतो की निकालाला इकडे तिकडे काय झालं तर मोठी वादावादी पण चालू होते. हो, ही आता कसं झालं माहिती आहे का, आता तरी आत्ताच्या ह्याच्यात हेच मग पिढी आहे ना जी आत्ताची, ही लगेच असं तू मी करायला लागलेत आत्ताची. पहिली माणसं अशी भांडत मिळत नव्हती, जी जुनी बैल पळायची, कधीच कोण भांडत नव्हतं. तेव्हा काय असं ही आपले व्हिडिओ शूटिंग बिटिंग असलं काय नव्हतं, आणि नव्हतंच म्हणजे. तर त्यावेळेस आता सांगतो ह्यासाठीच तुम्हाला, आमच्यातल्या प्रकाश अण्णा निक्कम वजीरचे मालक, हा माणूस असा होता की कधीच ते निकालासाठी असं वळवून गाडी घेऊन गेले नाहीत. म्हणजे जेव्हा त्यांना वाटले की बाबा निकाल आहे तेव्हाच ते जातात, नाही तर असं पुकारल्याशिवाय ते कधीच वळवून गेले नाहीत, कधीच भांडून त्यांनी गुलाल घेतला नाही. सगळ्यात आम्ही म्हणजे आमचं कसं झालंय, आम्ही काय आमच्याकडे ही बैल आत्ता आली. आता आमच्या गावात तसं नामांकित बैल म्हणलं तुम्ही, आमच्या गावाला वेळ लावले वजीरनंच, मोठ्या वजीरनं. तर त्या बैलासाठी त्या मालकानं बघा म्हणजे कसं नियोजन केलेलं आहे, ही महत्वाचं आहे. जुनी मालकांच्याकडेच का बैल पळतात त्याची कारण पण आहेत.
त्यांचं नियोजन चांगलं असते किंवा बाबा पैर करताना व्यवस्थित करतात, कुठल्या रानाला पळलं पाहिजे, कसं पळलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. जसं की आपण बघतो की गुलाल भेटला की कुणाबरोबर पैरे करायला चालू होतात, त्यांना वाटतं की आपला वासरू पळतंय, त्यामुळे पैरे कुणाबरोबर चालू करायला सुरुवात करतात आणि ते वायदेचं तर आहेच. हो, नाही आता कसा आहे शेवट हो का, वायदीचा विषय त्याबद्दल मी काय म्हणजे बोल नाही, सगळीच घेतात. आता काय झाले, आज हा बैल सांभाळायचा म्हणजे दिवसाचा 200-250 रुपये खर्च आहे त्याला, आणि हा बैल आहे ह्याच्यानंतर अजून आम्हाला ही 2 वासरं शिकवायचे, मग त्यांचा बी खर्च माणूस काढतोय. जर आता समजा सर्वसामान्य कुटुंबातला जर व्यक्ती एखादा असेल, तो ह्या नादात असेल, तर तो घेणार ना वायदी, का तर त्यानं पण दिलेली असते पुढे. असं नाही की तो घेतो डायरेक्ट, त्यानं पण दिलेले. आणि ह्या वायदीचे ठराविक मापात घेतली पाहिजे, एवढं मान्य आहे मला, की बाबा भरपूर घेतात त्यांनी, मापात घ्या तुम्ही वायदी, घेऊ द्या वायदीच घेण्याचं, आपलं काहीच त्या गोष्टीचा आमचा अजिबात म्हणजे त्याला विरोधच नाही. का तर बाबा त्यासाठी वायदी म्हणजे कसा विषय झाला माहितीये का, तुम्ही आपलं वासरू कुठे पळते समजा, त्या त्या पद्धतीत तुम्ही त्या पद्धतीचा बैल घालून त्याला वायदी घालवा तुम्ही. पण आपलं वासरू जर खालच्या नंबरात पळते आणि त्याला तुम्ही जर 10-12 हजार रुपये वायदी देऊन जर बैल घालत असाल, तर ती योग्य नाही ना. तर असा गुलाल होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल समजा बाबा आज 1 नंबरातला बैल आम्ही, आमचं वासरू खालच्या नंबरात पळते ना, आम्ही 1 नंबरातला बैल घातलाय, मग आम्हाला गुलाल झालाच पाहिजे, असं नाही ना होऊ शकत. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, पुढच्या माणसानं समजा मी एखादा बैल मागतोय आमच्या वासराला, तर ह्या वासराला बैल मागतो ना, तर त्या बैलात सुद्धा नाव खराब नाही झालं पाहिजे, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. का तर आपलं वासरू तेवढं पळतंय का, तरच त्याला तेवढा बैल घातला पाहिजे. आणि मला सांगा, आपल्या घरी तुम्हाला काय वाटतंय किती वासरं असावी? कारण की मध्ये बंदीचा काय होता, त्यावेळेस परिस्थिती नाजूक होती. जशी बंदी उठली तशी मैदानं व्हायला सुरुवात झाली, वासरांची संख्या वाढायला सुरुवात झाली. मग तो बंदीचा काळामध्ये तुमची कशी परिस्थिती होती त्यावेळेस? आता कसं आहे, घरी लोक किती आहेत आणि त्यांना घरच्यांना किती बाबा नाद या क्षेत्रातला आहे, त्या पद्धतीत वासरू तुम्ही ठेवली पाहिजेत. सरासरी मालकाने एकच वासरू ठेवलं पाहिजे. का तर तुमची 2 बैल असली तर 2 बैलांच्यावर लक्ष कधी राहत नाही. एक एक आहे ना, तर तुम्ही एक वर जास्त म्हणजे जोर देऊन तुम्ही ते ट्रेन करू शकता. 2-2 वासरांचं होऊ शकत नाही, कुणालाच नाही होऊ शकत. म्हणजे हा इथं आपण म्हणत नाही कुणी पाळू नका किंवा एकच ठेवा, ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. आम्हाला बाबा एकच होतं, त्यामुळे आम्ही एक, आता आमचं कसं आहे, आम्ही ह्याच्यावर तुम्हाला म्हणलं नाही 4-5 वासरं विकली, पण आम्ही असं कधीच केलं नाही की अजून एक पळतोय दुसरा लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा आणलाय. एक विकल्यानंतरच आम्ही दुसरा आणलाय. तर मला सांगा, मग अशी आपण क्रिस्टल विषयी चर्चा करत होतो, क्रिस्टल विषयी काय सांगा, त्यांना तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणले? आता क्रिस्टलचा विषय कसा आहे, सगळ्यात आवडता बैल आमचा तो, आणि एक मित्र आहे माझा रोहन निक्कम म्हणून, तो आणि मी त्याचं नियोजन करायचो. आणि दुसरे म्हणजे अनिल ड्रायव्हर निनामचे, विजय चव्हाण निनाम, परत जीवन ड्रायव्हर निनाम, तानाजी अप्पा जिंतीचे तुम्हाला म्हणलेच ते, आणि आमच्या गावातली पण भरपूर आहेत मुलं. म्हणजे हे सगळ्यांनी नियोजन करून आम्ही तो बैल चांगला म्हणजे 1 नंबरात आम्ही न्यायचा प्रयत्न केला, आणि तो गेला. सगळ्यात महत्वाचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न जेवढं कराल ना, तेवढं तुम्हाला यश भेटतं. तर ते आम्हाला कधी कळलं, क्रिस्टलवर कळलं आम्हाला. क्रिस्टल अकाउंट काय झालेलं, आम्ही एकदम त्याला कोणीच म्हणलं नसतं हा पळेल बेल, फक्त आम्ही ते जिंतीच्या आप्पानी खोंड दिला आम्हाला. आप्पानी आम्हाला सांगितलेली एकच की हा खोंड न्या, तुम्ही पळेल चांगला, आणि तो खोंड पळा. आणि पळा नाही असं पळा की, तर त्याला आम्ही कधी असं तुम्हाला म्हणलं ना कधीच. आम्ही आता त्याचं ट्रेनिंग कसं झालं, 1-2-3 फेऱ्या झाल्यानंतर आम्ही त्याला बिनजोडला पळवल्यानंतर 4 गाड्यात पळवला. परत मग असं मोठ्या मैदानात पळवायला लावला. आम्ही असं डायरेक्ट लगेच मोठ्या ह्याच्यात ही केलं नाही. त्यामुळं व्यवस्थित क्रिस्टल, आणि आता आम्ही विकला, त्यानं भरपूर दिलं आमच्यासाठी. तर तो खोंड मी विकला. त्यानंतर आता लगेच आमच्या गावात बंगल्याचं काम चालू आहे आता, RCCचं डबल मजल्याचं काम चालू आहे आता, आणि त्या खोंडानं सुरुवात केली. आणि त्याच्यात जेव्हा आपण आता बंगला चालू केलेला आहे क्रिस्टल, आणि त्याच्यावर घर झाल्यानंतर तुम्ही या एकदा, त्याच्यावर नाव सुद्धा असेल क्रिस्टल म्हणून. आपली म्हणजे भरपूर त्यानं आमच्यासाठी, क्रिस्टलनं भरपूर केलं आमच्यासाठी. भरपूर म्हणजे कोणी कोणासाठी, माणूस माणसासाठी करत नाही एवढं आम्हाला, ते जनावर आम्ही म्हणूच शकत नाही, आमचा फॅमिली मेंबरच म्हणतो त्याला. भरपूर केलं. आणि ज्यांना आम्ही दिला ते पण मालक चांगले आहेत, ते पण चांगल्या नियोजनात पळवतात आता. त्यामुळे काही विषय नाही, चांगल्या धावणीला गेला बैल, त्याचा आम्हाला आनंद आहे, समाधान आहे. आणि त्यानं तर असंच पुढे आमचं जसं नाव केलं तसंच त्यानं पुढे नाव करावं, एवढीच इच्छा आहे, अपेक्षा आहे आमची, बाकी काय नाही. तर मला सांगा, जॅग्वार जो आहे तो मुंबईत कुणाच्या नावावर पळतो आणि आपल्या इकडे घाटावर आलो कुणाच्या नावावर पळतो? तर जगवारचं कसं आहे, हा बैल आम्ही आदत असताना घेतला होता इथे.
तर त्या माणसांना म्हणजे मानलं पाहिजे मुंबईच्या, जे पियुष मोहन पाटील या नावानं बैल मुंबईत पळतो. आणि विषय काय झालता, कोण आदत असताना त्यांनी बघितलं सुद्धा नाही इथं पळताना कोण, तरी त्यांनी डायरेक्ट आम्हाला फक्त बैलाच्या म्हणजे रग रग जास्ती बैलात म्हणतात त्या रग किंवा असं चाल बिल बघून त्यांनी खोंड मुंबईला नेला. आणि तेव्हा आम्हाला भरपूर जण सांगत होती की मुंबईवाले असे असतात तसे असतात किंवा बाबा बैल तिकडेच ठेवतात, पण असं काय झालेलं नाही. कोणी फसवत नाही, आम्हाला तर आज काय कोणी फसवलं नाही. आणि आमचे शेठ हे मोहन शेठ म्हणून आहेत ना, एकदम चांगले माणूस आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आता सगळ्यात नामांकित बैल म्हणजे तो मोठा सर्जा पळत होता जावेद भैयांचा, त्याच्यानंतर हा बैल आपला गेला त्या दावणीलाच गेला बैल डायरेक्ट. सर्जानंतर हा बैल तिथे गेला आपला दावणीला, तर हा बैल पण चांगल्या म्हणजे दावणीलाच गेला त्यानं. पण आमचं पण आता कसं इथून बैलाचा एक प्रवास आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. इथून सातारा क्रॉस केला ना, पुण्याच्या पुढे गेला की बैल तो त्यांचा होतो, आणि पुन्हा सोडला, पुन्हा सोडून घाटावर बैल यायला लागला की तो माझ्या नावावर इथं पळतो बैल. हा असं आहे त्याचा. म्हणजे आम्ही असं म्हणतच नाही की ते मालक आहेत, ते पण कधी म्हणत नाहीत की आम्ही मालक आहे. कोण मालका बिलकाचा काय संबंध नाही याची. आणि सगळ्यात महत्वाचे याचे मालक तुम्हाला सांगतो, जेवढे नियोजन करतात पोरं आमची सगळी याचे मालक आहेत, आणि सगळ्यांचा जीव आहे का, तर सगळ्यात आम्हाला या क्षेत्रात ओळख निर्माण करून दिली येणंच. मला सांगा, जॅग्वारनं ट्रेनिंग दिलं क्रिस्टलला, पण क्रिस्टल सोबतच अजून तुम्ही म्हटलं की अजून वासरांना त्यांना ट्रेनिंग दिलं, त्या वासरांबद्दल काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे का, क्रिस्टल तुम्हाला म्हणलेच, त्याच्या आधी एक क्रिस्टलच्या आधी एक भैरव म्हणून खोंड होता आमच्याकडे चांगला, त्याला सुद्धा येणं आदत मध्ये, म्हणजे आदत हा जॅग्वार आमचा आदत होता. आदत असताना येणं तो भैरव म्हणून खोंड शिकवला होता. तो पण खोंड आम्ही म्हणजे तो पण दिला नंतर आम्ही कोण. आमचं कसं आहे, मी कंपनीत असतोय आणि आई वडील आहेत पण शेतीच करतात, त्यामुळे काय कंटिन्यू आमच्या दावणीला असं 2-3 बैल असतात असं नाही. आमच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट देशी गायी असतात भरपूर. आमच्यात म्हैशी बिशी कोण आम्ही सांभाळत नाही, गाईचंच दूध हे सगळे घरी वापरतात. गायी सगळ्यांना आवडतात, म्हणजे पहिल्यापासून गायी आहेत आमच्यात, आमच्या पंजोबांच्या आधीपासून गायी आहेत आमच्यात. पळा बैल हे माझ्यानंतर चालू झाली, म्हणजे मीच सुरुवात आपल्यापासून झाली पळा बैलाची, आणि जगावरपासून झाली. त्याच्या आधी अवताची बैल असायची आमच्यात. आतापर्यंत किती अनुभव झाला तुम्हाला या क्षेत्रात बैलगाडीत आल्यापासून? 5 वर्षाचा अनुभव झाला ना. काय या 5 वर्षात तुम्ही शिकला? 5 वर्षात एक गोष्ट शिकलो की बैलगाडी या क्षेत्रात माणूस की भरपूर भेटते तुम्हाला, मित्र भेटतील. बैलगाडी क्षेत्रात कधीच तुम्हाला हे भेटणार नाही, म्हणजे शत्रू कधीच भेटणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला शेठ हा शब्दानेच हाक मारतो, हा बारका असू द्या किंवा मोठा असू द्या. पण बैलगाडी या क्षेत्रात भरपूर आहे. तुम्हाला जर बाहेरचं काय कळण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रातली माणसं तुम्ही बघितली ना, आणि आता अशी आहेत की मोठी मोठी म्हणजे माणसं या क्षेत्रात उतरलीत आता. म्हणजे कोण नावासाठी उतरले, कोण नादासाठी उतरले, कोण पैशासाठी उतरले, म्हणजे असं भरपूर जण प्रत्येकाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मैदानात सांगतो तुम्हाला, बैलगाडी मालकच असा एकमेव तो पैसे घालवायसाठी बैलगाडी क्षेत्र मैदानात. आता मला सांगा, तुम्ही जसं म्हटलं क्रिस्टल झाला, भैरव झाला, अजून कोणते वासर होते? आता त्याच्यात एक बगेरा म्हणून खोंड होता आमच्याकडे, तो पण तो काय आम्ही म्हणजे जगवारने एकच फेरा काढला असेल, तो पण लगेच आम्ही देऊन टाकलो. तो पण म्हणजे काय झालंय, या बैलाचं मुंबईमध्ये भरपूर नाव आहे. आता पण या बैलानं भरपूर मुंबईत शर्यती विरहित केल्यामुळे ह्या बैलाच्या काळात पळले की माणूस सहजासहजी वासराला कधी. आणि आम्ही पण असं काय ही झालो नाही की बाबा जास्त पैशालाच गेला पाहिजे असं. आम्ही समाधान आहे. आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, आम्हाला तुम्हाला सांगतो, गुलाल भेटू द्या नाही भेटू द्या, आमचं कधी म्हणजे त्या राग रोष नसतो की मैदानात गेले अजून बैलांना मार खाल्लाय. मग आता बरेच ठिकाणी मी बघितलंय की मार खाल्ला की बैलांना मारतात, भरपूर आहेत असे की बाबा. तर ते कमी झालं पाहिजे की बाबा मार खाल्ला म्हणून तुम्ही बैलाला मारणं हे योग्य नाही. कधी आपल्याकडून पण चुका होतात, बैलाची चूक आहे असं नाही. तुम्ही पायऱ्याला चुकाल कधी, किंवा बाबा कधी अचानक असं आमच्याकडून पण बरेच वेळा झाले. हा बैल आम्ही कुणाला तरी असं म्हणजे जगवार हा आहे ना, कुणाला पण दिला, आमच्याकडून पण चुक्या झाल्यात. गाडी बांधायचं राहून गेले, मग गाडी तासात गेली, तेव्हा ह्याला मारून कामाच नाही ना. त्याला मारण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्याला मारलं पाहिजे, आपलं चुकलंय म्हणल्यावर. तर अशी ही प्रथा महत्वाची बंद झाली पाहिजे की माणसं काय करतात, आता मार खाल्ला की डायरेक्ट बैलाला एका साईडला नेतात आणि काठीनं मारतात. ही योग्य नाही मारणं बिरणं. मला सांगा, जॅग्वारचं आठवणीतलं मैदान कुठलं तुमच्या? आठवणीतलं मैदान म्हणजे इथं पारगावला एक मैदान होतं. हा खोंड आमचा आदतच होता, आणि आदत असतानाच बैल इथं आलेला 50 शर्यती केल्या.
आणि 50 शर्यती करून खोंडाला आणि एक 10 दिवसानं मैदान पडलं होतं पारागावचं. तर पारागावच्या मैदानात तुम्हाला म्हणलं तसं आम्ही एकच पावती टाकतो नेहमी, कधी आम्ही दुसरी पावती टाकत नाही काय नाही, एकच येईल तिथं पळतो. आणि नेहमी आमच्या दावणीला नाही, प्रत्येकाच्याच आमच्या गावच्याच दावणीला कडच आहे कायम. आमचं तुम्हाला सांगतो वजीर पण कडनीच पळत होता, म्हणजे वजीर म्हणजे भरपूर सगळीच बैल आमच्यातली कडनी पळत, अख्ख्या गावाची आमच्या बैल कडनीच पळतात. आणि याच मैदान काय झालं, पारागावला बाहेरून गाडी लागली. तर दोन्ही पण आदत, सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन्ही पण आदत होती. आणि याच्यावर तो आरवीचा एक खोंड पळायचा बाहुल्या म्हणून, ते आमची गाडी बघा फोडली नाही आम्ही एक दोन मैदान मार खाल्ला तरी आम्ही गाडी फोडली नाही. आणि तो पारगावात आदत ना आम्ही 1 नंबरच्या तासावरून गट काढलेला, असा गट काढलेला की कॅमेऱ्यात बी आमची गाडी दिसत नव्हती, एवढ्या पुढे गाडी पळत होती. आणि त्यानंतर परत काही सेमीला मार खाल्ला होता, तर दोन्ही आदत होती, गाडी मधनं लागली त्यामुळे आम्ही मार खाल्ला अक्षरशः. म्हणजे अशी म्हणजे क्षण आमच्या तो आठवणीतच राहिलेला आहे की बाहेरून आल्या म्हणजे माणसांना वाटायचं ना आता आम्ही ह्या क्षेत्रात नवीनच होतो, कोणाला माहित नव्हतं कधी आम्ही असं जास्त व्हिडिओ टाकले, स्टेटस टाकले, असं कधी झालं नाही ना. मग त्यामुळे माणसांना वाटत नव्हतं, पण तेव्हा सगळ्यांना कळ की हे बाहेरून जास्त पळतात. त्यानंतर आम्ही एक भवानीनगरला गेलो होतो, तेव्हा सुद्धा दोन्हीच आदत होती. ओपनच्या मैदानात हेच दोन्ही आदत होते आमची. ओपनच्या मैदानात ह्याच दोन्ही आदतून 8 नंबर तासावरून पेजच्या साईडनं गट काढला ओपनच्या मैदानात. आम्ही काही सेमीला पावलं नाही, तर पाऊस चालला होता आणि त्यामुळे आम्ही पावलाच नाही, सेमी काढलाच नाही, पावलं नाही गाडी. त्याच्यानंतर परत इथं पैसे स्टेशनलाच बिनजोडचं मैदान पडलेलं, तिथं पण हीच गाडी आम्ही आणलेली, तिथं पण आम्ही हा गुलाल केला. आमची गाडी ही फुटलीच नाही आदत मध्ये, आम्ही मार खाऊ द्या नाहीतर गुलाल करू द्या, आम्ही गाडी फोडलीच नाही. की आता बऱ्यापैकी असं होतं की समजा आता माझाच हा बैल आहे की बाबा कमी पळाय, मग त्या दुसऱ्या पैरकार्यानं म्हणायचं आज जागावर कमी पळाय, त्यांनी मग कोणी वायदे दिली की तिकडे घालवायचा बैल, असं नाही आम्ही केलं. असं नाही तुम्ही केलं. आणि मला हे कळालं की तुम्ही आता हा बंगल्याचं काम चालू केलंय. मला सांगा, एखादा नंदी आपला जसा पाहायला लागला मैदानात, आपलं नाव केलं आणि आता तुम्ही घर बांधताय, काय सांगाल आता अजून काय अपेक्षा राहिली तुमची? नाही अपेक्षा आता काय आपली गाव का तुम्हाला म्हणलं ना मी, मुख्य जनावर जे आहे का नाही, तुम्ही कधीच असं म्हणायचं नाही की ते आपल्याला लॉस मध्ये घालवते. आज तुमचे पैसे घालवले तर तो उद्या देणारच म्हणजे देणारच. आम्ही आता एक नाही 5 वर्ष झाला आम्ही येत आहे, पण 5 वर्षात आम्हाला असं कधी जाणवलं नाही कधी एखाद्यानं पैसे घालवले तर ते दुसऱ्यानं तिथं म्हणजे काढून दिलेत आम्हाला. असं म्हणजे कधीच कुठल्या मुख्य जनावरावर जेवढं तुम्ही जीव लावाल आणि प्रेम कराल ना, तेवढा तो बैल तुम्हाला हमखास देणार म्हणजे. आणि थोडं देत नाही, भरपूर देतो. तुमचं समाधान आमचं समाधान आहे. आमचा तो बैल जेव्हा आम्ही ऐकला आमच्यासाठी भरपूर केलं, फक्त एवढीच इच्छा आहे आमची त्याच्याकडून, जसं आमच्यासाठी पळा तसं तो पुढच्या मालकावर पळावा, एवढीच इच्छा आहे. मला सांगा, सुरुवात जेव्हा तुम्ही केलेली या बैलगाडी क्षेत्राची, त्यावेळेस थोडस कठीण प्रसंग असतील, कारण की सुरुवात करताना आपल्या शेजारचे वगैरे माणसं असतात ते म्हणतात बैल वासरा घ्यायला सुरुवात केली, काहीतरी नाद लागलाय, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही आता हे क्षेत्र म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनाच माहित आहे हे क्षेत्र. सगळ्यांना आता तवा आत्ता डिमांड भरपूर आहे या क्षेत्रात, पण पहिले काय कोणाला आमच्यात सुद्धा पसंत नाही ते क्षेत्र, तवा सुद्धा नव्हतं. फक्त आम्ही आपलं काम करतो बाहेर आणि नंतर हा नाद करतो, म्हणून आमच्यात ते पसंत होतं. आणि नंतर कालांतरानं कसं झालं की बैल गुलाला द्यायला लागल्यावर एकदा माणसांना गुलालाची लत लागली की ती नाही सुटत, मग तसं हळूहळू नाद वाढत गेला प्रत्येकाचा, असं झालं. मला सांगा, एखाद्याला आपल्या घरी जॅग्वार सारखा वासरू बैल तयार करायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे, आणि तुमचं आता बैलगाडी क्षेत्र जे चालू आहे त्याबद्दल काय मत आहे? सगळ्यात महत्वाचा असा बैल तयार करायचा, प्रत्येकाच्या धावणीला बैल घडतो, फक्त संयम पाहिजे आणि समाधान मालकाचं पाहिजे. तुम्ही आज मैदानात गेला ना, त्यानं बाबा एखादा गटाला मार खाल्ला तरी माणसाचं समाधान पाहिजे. आपल्याकडून चुकलं असेल किंवा एखादी वेळेस बैलाचा मूड असतो नसतो, तुम्ही मूड बघून बैल की मैदानाला काढली पाहिजे. सरासरी काय काय आज की लगेच बाबा आज गुलाल केलाय, समजा आज जगवार आमच्या गुलाल केलाय, तर उद्या मला कोणी 20,000 दिले तर मी नाही गेलं पाहिजे तिथं. की तुम्ही पैसे भेटतात म्हणून नाही, पण ते पण मुख्य जनावर आहे, त्याला बोलता येत नाही. तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे की बाबा त्याच्याकडे बघून मालकाला कळलं पाहिजे की बाबा आता आज बैल आपला मूडवर आहे का नाही, असं. आणि जागवार सारखा बैल तयार करायचं सगळ्यांच्याच दावणीला घडू शकतो बैल, कोणाच्या दावणीला घडणार नाही असं कधीच होत नाही. का तर फक्त संयम आणि समाधान पाहिजे मालकाचं, आणि बाकी ह्या गोष्टीत काही नको. तुमचा अशी बरीच आहेत आता की पैसे घेऊन बसलेत बी पण बैल तयार नाहीत,
आणि काय काय असे आहेत की पैसे नाहीत पण बैल तयार आहेत. मग हे महत्वाचं कारण काय आहे? संयम, संयम, शांतता. आणि कायम सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे तुम्हाला सांगतो, की माणूस दुसऱ्याचा बैल पळायला लागला का नाही की वाईट चित्तो. तर सगळ्यात बेकार चालली की म्हणजे लिंबवाचं हे असले चाललेलं असेल. पण सगळ्यात हा प्रसंग लय म्हणजे की तुमचा आज आज बैल पळतोय आमचा, तर म्हणजे बाकीच्यांनी चितायचं. मग काय काय जण असे असतात, आपली गाडी येत असली गटात की तिकडच्या साईडला जाऊन उभं राहायचं. तर हे असलं बंद झालं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाचा बैल पळतो, प्रत्येकाचं चांगलं व्हावं ही भावना पाहिजे मनात. तुम्ही जर आज बैलगाडी घेऊन निघालाय, गावातल्या 2 गाड्या आहेत आपल्या गावातल्या, तर काय काय माणसं अशी असतात की आपला बैल गेलाय, आपला बैल पळून आला की लगेच आणि ती माणसं उचलू लागतात ना, त्यांच्यासाठी पण आपण गेलं पाहिजे. आज गावातली माझं एक तर म्हणणं आहे, आता तुम्हाला सांगतो, आम्ही क्रिस्टल अकाउंट आमचा आहे ना, तो आम्ही गावात म्हणजे आमच्या गावात सगळे म्हणजे चांगले आहेत. जे आता बैलगाडी क्षेत्रात जे आहेत सगळे चांगले आहेत. आम्ही आमच्या गावात असं झालंय वैशिष्ट्य एक, की सगळे एकामेकावर पळवून बघतात, कुठली गाडी पळते आधी बघतात आणि मग त्याच्यानंतर ठरवतात आमचे की बाबा कुठली गाडी पळवली पाहिजे. हे पण महत्वाचं आहे. गावागावात तर ईर्ष्या नाही पाहिजे, विरोध नाही पाहिजे, गावागावात कधीच नाही पाहिजे. तर मला हे सांगा, जॅग्वारने एवढं कमवून दिलं, त्याचा तुमचा दैनंदिन दिनक्रम काय असतो? आहार वगैरे कसं असतो त्याचा? हार म्हणजे हा बैलासाठी सांगतो तुम्हाला, कधीच आम्ही असं सेपरेट काय केलं नाही. जे म्हणजे आणि हा पळतोय म्हणून ह्याच्यासाठी स्पेशल काय आणि हे पळत नाहीत म्हणून ह्यांच्यासाठी बाबा असं वेगळं काय, असं काय नाही. सर्रास एकसारखेच आहे. का तर आज हे पळतोय, उद्या ह्याच्याकडे बघून ही पळणार आहे. त्यामुळे सर्रास जनाक्रम म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, तुमचा एक माणूस पाहिजे, अनुभवी माणूस घरी पाहिजे. तर हे क्षेत्र म्हणजे आपण तुम्हाला सांगतो, बैलही सांभाळतात आमचे पप्पा आणि आई आमचे चुलते आहेत. मृदुंगमणी बाळकृष्ण महाराज म्हणून पकवाज वाजवतात. ते खायला बियाला मॅनेज करतात खायचे जे. आणि पप्पा घरी आमचे इथं खायला बियाला टाकायचं काम पप्पा कंटिन्यू असतात बैलांच्या पाशी. बैल सोडून कुठे जात नाहीत. आणि बैल जर दावणीला असले ना, तर माणूस घरीच पाहिजे असं माझं मत आहे. की जे ह्या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्यापासून फार म्हणजे व्यवस्थित होऊ शकतं तुमचं. जर माणूस कंटिन्यू जर इथं असेल तुमचा बैला पाहिजे, तर तेव्हाच माणसाला कळतं की तुमचा बैल मूडवर आहे का नाही. तुम्ही नाहीतर 4 दिवसात बैलाकडे याल आणि मग बघायला आज मूडवर आहे का नाही बैल. तर तसं नाही, तुम्ही रोज पाहिलं म्हणून काय तुम्हाला म्हणतो, मालकाचा जीव पाहिजे बैला. तो बैल लगेच कळतो कसा काय आहे, की बाबा मूडवर आहे का नाही, हे नंतर लगेच कळतं तुम्हाला. मला हे सांगा, मगाशी तुम्ही म्हटला की मित्र वगैरे असतात आणि त्यांच्या जीवावरच आता जॅग्वारनं एवढं मोठं नाव केलंय. काय सांगाल तुमच्या जो सोबतीला जे असतात मैदानावर प्रत्येक, म्हणजे बैलांचं संगोपन वगैरे करतात, काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता संगोपनचा विषय म्हणजे घरी असताना जर आमचे वडील आणि आई आमची फार म्हणजे कष्ट घेते. स्वतः बैल धुते आहे आमची आई करते आणि खायचं त्याचं काम असतं ते आमचे चुलते करतात. म्हणजे बाळकृष्ण निकम म्हणून ते खाया बिया मॅनेज करतात सगळं. आणि सगळ्यात महत्वाचा प्रवास म्हणजे कशाचा इथं आहे की मैदानात गेल्यानंतर यासाठी हे क्षेत्र एकट्याचं नाही, तुमचे मित्र भरपूर पाहिजेत. त्यासाठी काय पाहिजे, तोंड तुमचं चांगलं पाहिजे. तोंड जर चांगलं असेल तर तुम्ही या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. आणि या क्षेत्रात एकट्याचं काम नाही. यासाठी आम्हाला तुम्हाला सांगतो, आमच्या गावातले भरपूर आहेत. आमच्या गावात एक ड्रायव्हर पण आहे, म्हणजे सोना ड्रायव्हर जे प्रतीक निक्कम म्हणून तो एक आहे. परत तुम्हाला म्हणलं रोहन निक्कम, एकदम खास मित्र आपला, की ज्यांना म्हणजे आमच्या दोघांचं असं आहे की दोघंच आम्ही कंटिन्यू वासरा आणताना बी कोणाला माहित नसतं काय नसतं, तो आणि मीच जातो. रोहन निक्कम म्हणून नाही, दाद्या म्हणतात त्याला सगळे, तो आणि मीच, बाकी कोणच नसते. घेताना वासरू आमच्या घरी सुद्धा कळत नाही, वासरू आणल्यानंतर आमच्या घरी कळते की आज हे वासरू घेतलंय आपण. त्यासाठी आमचा तो मित्र रोहन निक्कम म्हणून तो एक वासर गेला कंटिन्यू. म्हणजे आमच्या दोघांचं नियोजन तुम्हाला सांगतो कायम, जे म्हणजे आम्ही दोघं ठरवतो तेच आम्ही करतो. आणि ह्यासाठी बाकीच्या गोष्टीसाठी कसं आहे, म्हणजे नियोजन आम्ही केलं तरी बाकीचे पोरं पण नियोजन करू लागतात. असं नाही की आम्ही दोघंच करतो. असं तुम्हाला म्हणलं, परत अमोल निक्कम म्हणून आहेत, त्यांचा पण एक कॅप्टन म्हणून बैल पळतो. परत संदीप निक्कम म्हणून आहेत, तो जे वजीरचे नियोजन करायचे मोठ्या वजीर, तो ते एक आहेत. परत असे भरपूर आहेत मुलं. मयूर निक्कम आमच्या गावात, परत ओंकार खरात म्हणून एक सुट्टी मेकर आहे. असे भरपूर भरपूर लोक आहेत की हा म्हणजे एकट्याचं कामच नाही मैदानात नेलं. परत तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं मैदानात गेलं आम्हाला सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे अनिल ड्रायव्हर निनाम, म्हणजे बल्लीचे मालक आणि जेवण ड्रायव्हर आणि विजय चव्हाण निनाम, यांनी भरपूर म्हणजे भरपूर मदत केली आम्हाला या क्षेत्रात. आम्हाला म्हणजे
आता तुम्हाला म्हणलं, तुम्ही जसं विचारलं आम्हाला पहिल्यांदा काय काय अडचणी भरपूर येतात. तुम्ही जर खोंड पहिल्यांदा घेतला ना, तर अडचणी भरपूर म्हणजे तुम्हाला पैर भेटत नाहीत. तुम्हाला म्हणजे ड्रायव्हर भेटणार नाहीत नवीन बैल असली की. काय म्हणजे कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. तुमची जरी अशा क्षेत्रात ओळख असली तर तुम्हाला हे क्षेत्र असं आहे की तुमचं पैशानं कधीच उभं राहू शकत नाही. तुमची ओळख नीतिमत्ता साफ पाहिजे सगळ्यात महत्वाची, आणि तोंडात साखर पाहिजे. आज आम्हाला हो का जीवन ड्रायव्हर निनाम किंवा अनिल ड्रायव्हर निनाम, ते बल्लीचे मालक तुम्हाला म्हणले ते विजय चव्हाण, किंवा प्रणव ड्रायव्हर शेंदऱ्याचे, परत प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरचे आहेत, म्हणजे परत नंतर सोनगावचे सोन्या ड्रायव्हर म्हणून आहेत. ते भरपूर ड्रायव्हर आहेत. परत इथं काटापूरचे एक शुभम केंजाई म्हणून एक मित्र आहे, आणि आमन पैलवान म्हणून आहे. परत समीर म्हणून एक नागतांचा मुलगा आहे. म्हणजे या क्षेत्रात नाव माझ्याकडून आता राहतील, एका दोघांचं नाव राहील तुम्हाला सांगतो, एवढी मुलं आहेत या क्षेत्रात. आणि सगळ्यात आम्हाला ट्रेन करणारा माणूस म्हणजे तानाजी आप्पा जिंते आणि बिरदेव गुले, ज्यांनी दोन्ही पण मोठे सोन्या घडवले. म्हणजे जो जिंतीचा मोठा सोन्या पळायचा आणि 50-50 मोठा सोन्या पळायचा, त्यांचं या क्षेत्रात भरपूर वाटा आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्हाला यात काही एवढं ज्ञान नव्हतं. कारण आम्हाला काय वाटलं समजा बाबा बैल आजार आहे, तरी आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करत होतो की बाबा. आणि ती दोन माणसं अशी आहेत, तुम्हाला सांगतो की ती दोन माणसं अशी आहेत, आपण आता बैल पळताना माणूस सांगू शकतो की हा बैल पळतोय, पण ती दोन माणसं अशी आहेत, तुमचं आदत बारकं वासरू आहे ना, की 4-5 महिन्याचं वासराला ती सांगू शकतात की बाबा हे पळेल का नाही. म्हणजे थोडक्यात कसं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर ही ओळखायचं फक्त जिंतीच्या आप्पानी आणि बिरोदेव गुलेनी. ही दोन माणसं अशी आहेत की तुम्हाला ते लहानपणी सांगणार हे वासरू पळेल का नाही. आणि आमच्यासाठी ते म्हणजे देवच आहे. तुम्हाला सांगतो, आम्हाला ही वासरू सुद्धा तिनेच घेऊन दिले. आतापर्यंत 3 वासरं आम्ही चांगली घेतली, तर जे जिंतीच्या आप्पानी दिले, आणि जगवारचा काय तो बुवानीच दिलाय, महेश चव्हाण म्हणून. मला सांगा, जॅग्वारने एवढी मैदानं गाजवली, आता कोणतं स्वप्न राहिले की जॅग्वारला याच्यापुढे तुम्हाला पळताना बघायचे? तर विषय कसा आहे माहिती आहे का, आम्ही असं त्याच्याकडून आम्ही अपेक्षाच ठेवत नाही, का तर त्यानं आम्हाला दिलेलं भरपूर आहे. आम्हाला त्याचा आशीर्वाद आहे, म्हणून अजून आमच्या दावणीला बैल घडतात आणि घडत राहतील. तुमची जर नीतिमत्ता साफ असली तर अजून बैल घडत राहतात. त्याच्याकडून अपेक्षा अशी कुठली ठेवली नाही आम्ही, आणि अजून पुढे ठेवणार नाही. फक्त तेव्हा आयदावर आम्हाला तो काय वासर घडवून देतोय, त्याच्यावर आम्हाला विश्वासच आहे, काय विषय नाही. त्यामुळे त्याच्याकडून आमच्या अपेक्षा बी नाही असं की त्यानं बाबा मोठ्या बैला त्या पळावं आणि आम्हाला 1 नंबर करून द्यावा. समाधानच आहे आमचं. तुम्हाला काय म्हणलं, समाधान आमचं लय मोठं आहे बैलापासून द्या, की तो हिता आला आणि जशी डिरकी तो फुडतो नाही तर आल्यानंतर, तेवढ्या आमचं समाधान आहे. आणि आमच्या घरातल्यांचं तर अजिबात म्हणजे गुलाल होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, आमचे पप्पा तर आल्या आल्या फक्त बघतात पहिल्यांदा बैलाला कुठं लागले का. गुलालाकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा बाबा काय, तर पहिल्यांदा आल्या आल्या पाणी दावले का बघतात आणि कुठं लागले का बघतात बैला. पावसाळ्यात मैदान असतात मग आता? हो, पावसाळ्यात मैदान असतात, पण आम्ही काय बैल जास्त पावसात काढत नाही. जगवार हा बैल आमचा म्हणजे बोजवाड आहे तब्येतीनं, जास्त जाड असल्यामुळे बैल घसरू शकतात. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणून आम्ही जास्त बऱ्यापैकी कसं होतं 3 फेऱ्याचे मैदान पळत नाही पावसाळ्यात. तर काय होतं शर्यतीला पाऊस उघडला की लगेच पळून बैल घरी येतात. त्यामुळे 3 फेऱ्याला मोठे मैदान खेळतो आम्ही, असं पेडगावचं असते म्हणजे भरपूर मोठी मैदान खेळतोच, म्हणजे चुकवत नाही. आणि ओपन मध्ये उतरतो आम्ही, कुणाला असं आम्ही कधीच असं केलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही पावती लागली आम्ही अशी कधीच बघितली नाही साईडला कोणाची गाडी आहे आणि बाबा ह्यात पळायचं का नाही. ह्यात आपण काय सामान्य कुटुंबातली माणसं आहे, आपण काय 4-4 आणि 5-5 पावत्या टाकू शकत नाही. 1 पावत्या टाकायचं आणि तिथं आपलं पळायचं. मला आता शेवटला सांगा की हे जे बैलगाडी क्षेत्र आहे, आता जे सगळं चालू आहे, त्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत, एवढी तुमची इच्छा आहे की हे बदल झाले पाहिजेत, तर अजून सुंदर चांगल्या प्रकारे मैदान. नाही, तुम्हाला म्हणलं नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक सगळ्यात जोरात त्यांनी काय केलंय की मैदानात फोका लावल्या नाही पाहिजेत, काठीनं मारणं हाण ते एक बंद झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणलं, मार खाल्ले की बैलाला मारले नाही पाहिजे कोणी, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आता बऱ्यापैकी काय होते, खुन्नशीनं ही क्षेत्र चालली, खुन्नस झाली नाही पाहिजे एवढंच वाटतं. हे म्हणजे बैलगाडी क्षेत्र एक आहे, तुमच्या शेतकऱ्याचा एक छंद आहे, तर तो छंद आहे ना, तो आवडीने छंदासारखाच चालावा. हे असं ईर्ष्या किंवा विरोध असलं काय होऊ नये, एवढीच इच्छा आहे. जर हे क्षेत्र असंच चालत राहिलं ना, म्हणजे मैत्री पण पहिली जी जुनी माणसं होती, ते आता तुम्हाला म्हणलं मी शर्यतीच्या म्हणजे असं असं खुर्चीवर बसत होती, दोघांच्या गाड्याच पळत होती, तरी भांडणं होत नव्हती, कोणी मार खाल्ला काय. पण आता असं झालंय
की मार खाल्ला समजा आता आमच्या जगावर मार खाल्ला की मी लगेच उद्या म्हणायचं त्याची गाडी कुठं गावती कुठल्या गटाला गावती आणि तिथं जाऊन मारायची गाडी. पण ही ईर्ष्या नाही पाहिजे, समाधान पाहिजे तुमचं, प्रत्येक गोष्टीत समाधान झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट समाधान. आणि जसं तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीत ते आपले नांदवळचे गुंड पवार आहेत ना, त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी जे सांगतात का नाही ते बघा, ते सुद्धा भरपूर म्हणजे अनुभवी माणूस आहेत ते. तर बघा मित्र आलाय तो तुम्हाला मागे सांगितलेला तो रोहन निक्कम म्हणून, खास एकदम आपला म्हणजे या क्षेत्रात आम्ही दोघं संघच उतारलोय आणि त्याचा भरपूर मोलाचा वाटा म्हणजे जेवढा माझा आहे तेवढा त्याचा आहे रोहन निक्कमचा. तर आपल्यासोबत आहेत रोहन निकम, जे त्यांचं गुणगान आता गात होते. ते काय सांगाल, तुमची दोस्ती काय होती आणि कसं सगळं हे झालं प्रवास तुमचा? आमची दोस्ती अंगणवाडी पासूनच आहे. ते पूर्ण कॉलेज लाईफ पर्यंत आम्ही एकसाथच होतो आणि छंदात पण आम्ही एकसाथच पडलो. हे दोघांची पारख बिरक काय वस्तू कोणती घ्यायची बैल म्हणजे काही झालं म्हटलं ही कंटिन्यू आम्ही एकमेकाचा विचार घेतल्याशिवाय काही करतच नाही. पहिल्यापासून एकसाथच आहे आणि आतापर्यंत पण एकसाथच कंटिन्यू आहेच. वासरू घेताना तुम्ही काय बघत होता? दोघं जण वासरू घ्यायला जायचा, काय बघून घ्यायचा त्यामध्ये? वासरू घेताना त्याचे कान बारीक असावे, फाउंडेशन मजबूत असावे, शेपटाला लहान असावे, नाकाची नळी लांब असावी, अशा दृष्टीने आम्ही घेत होतो वासरं. आता 2-3 वासरं आम्ही घेतले, चांगलेच घेतले, ते एक नंबरातच पळत. आणि मला सांगा, तुमच्यासोबत जे सगळे होते त्यांचे सहकार्य भेटलं आणि तुम्ही आता एवढं मोठं तुमचं नाव झालेलं आहे, जॅग्वारने एवढं नाव केलंय, काय सांगाल आता जॅग्वार बद्दल तुमचं मत काय? तुमचा पूर्ण प्रवास मधला सगळा अनुभव. जॅग्वार म्हणजे आता एवढा शिस्तीचा बैलच नाही म्हणजे आता आमच्या बघण्यात तरी. कारण ह्या बैलांना स्वतः आदत असताना आमची 1-2 वासरं त्यानं ट्रेन केली आदत मध्ये, स्वतः ट्रेन आदत असताना, आणि चांगली टॉपला नेली. आता सुद्धा हे बघताय, हे सुद्धा वासरू एकच फेरा काढला, ते पण असं कच्च्या रोडनं. त्यानं ह्या बैलानं पहिलीच रेस त्यानं, आम्ही फेरावाजा घेऊन गेलेलो, पहिल्याच रेसला बैलानं रेस करून दिली. पहिल्याच फेरा म्हणजे दुसराच फेरा म्हणा, एक फेरा असाच टाकला कच्च्या वाटेला असा पांदीला, आणि त्या पहिलाच फेरा आपलं न्यायचं म्हणून बैल आलाय म्हणून बैलांना आम्ही फेरावाज नेलं, बैलानं गुलालच करून दिला पहिल्यांदाच, पहिल्याच मैदानात. जसं की त्यामुळे मी शिस्तीचाच बैल काही विशेष नाही, मुंबईत पण त्याचं शिस्तीचा भाषाच नाव आहे, काही विशेष नाही. चालेल, तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला आणि एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि तुमची आता पुढची जी वाटचाल आहे, जॅग्वार सोबतची पुढची वाटचाल होणार आहे, पुढची जी वासरं तयार होणार आहेत, त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.